नांदेडच्या सुगाव येथे एका 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आणि आत्महत्येचं कारण ठरलं प्रेम प्रकरण. आम्ही देशमुख तुम्ही पाटील अवकात आहे का अशी धमकी मुलीच्या कुटुंबियांनी दिली आणि तरुणाला मारहाण केली, त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि याच भीतीपोटी तरुणानं प्रेयसीला शेवटचा मेसेज लिहून आत्महत्या केली. नेमकं एकंदरीतच हे प्रकरण काय आहे, त्या शेवटच्या मेसेजमध्ये त्यानं काय लिहिलं होतं हे देखील जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नांदेडच्या सुगाव येथील 19 वर्षाचा तरुण नितीन शिंदे याचा सुगाव गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. 3 ते 4 वर्षांपूर्वी 10वीत शिकत असताना या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं. मात्र वर्षभरापूर्वी मुलींच्या घरच्यांना त्यांच्या या संबंधाबाबत माहिती मिळाली होती आणि त्यांच्या या नात्याला अर्थातच विरोध होता. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी नितीनला धमकी द्यायला सुरुवात केली. त्यांनी 6 महिन्यांपूर्वी मुलीच्या चुलत भावानं नितीनला मारहाण देखील केली होती आणि त्यानंतरही नितीन आणि तरुणी बोलत होते. नितीनच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या वडिलांचा लग्नाला होकार होता. त्या मुलीचंही नितीनवरती तितकंच जीवापाड प्रेम होतं. त्यामुळे वडिलांचा तर होकार होता, मात्र तिच्या काकांचा आणि इतर नातेवाईकांचा या नात्याला विरोध होता. यातूनच 18 मार्चला नितीन कामावरून घरी परत येत असताना त्याला पुन्हा एकदा मारहाण केली गेली आणि घरच्यांनी त्याला पुन्हा एकदा धमकी दिली. तिच्या काकानं फोन करून नितीनला जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही देशमुख आहोत, तुम्ही पाटील. अवकात आहे का? तुला मारायला माणसे घेऊन येतो, रस्त्यावर आणून बेइज्जत करतो, चिरून टाकतो अशी धमकी देखील त्याने दिली. नितीन शिंदे आणि मुलीच्या काकांची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होतीये. ती ऑडिओ रेकॉर्डिंग एकदा ऐकाच. तू लायकी आहे काय सैनिक करायची हो रे? नाही की सर. हा काय म्हणला तू? तुम्ही म्हणल्या म्हणून बोललो मी. साल्या हो बाबा, मग मी काय म्हणलो का तुम्हाला? काय जस्ट आगाऊ काय बोललो का? त्याचा विषयच नाही. मी काय म्हणालो बा, तुला तुला सांगालो गडबड काय झाली तू मायला तुमच्या हो ना म्हणजे इकडे बघा, एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाई. तर सोडून द्या, झालं ना आता, बस झालं. काय झालं बस झालं? तुला कोण्या फोन याला होता? बाप म्हणला माणसामध्ये किती फोन आले तुला? यात कोणाचा फोन आला? आलं नव्हतं मला 2-3 महिन्यात फोन. तो बाप म्हणला म्हणे की 15 फोन आलेत काल. नाही, पप्पाला काय माहित नव्हतं, गलतीमध्ये म्हणले असते. म्हणजे आता तू वरी आली म्हणजे आता काय तुला दाखवायचीच म्हणायची काय बाया माणसाच? अहो भाई, आता मी काय केलं तुम्हाला? उगाच हे की मी काय घरी आलतो काय? तुम्ही एक तर माझ्या गावात रे उगूच्या घेऊन देण नसतानी दन 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 मलाच मारले आणि पुन्हा मलाच म्हणाल तुला लायकी काय विषय झालाय का? हे मी तुम्हाला काय म्हणालो? देशमुख काय पण करतो का तू पाटलाच? अहो मी तुम्हाला काय म्हणालो? मी आलतो काय भाई? मी तुम्हाला काय त्रास दिलता का? काय तुमच्या कॉलनी तुला सांगालो दुमारचा कॉल आला तुझ्या बाप्पाला सांग सकाळी आलो तुझ्या घरला. या काय हरकत नाही ना. हा आता काय तुझ्या तयारीत राहायचं सकाळी राह. हा हा सकाळी मी किती वाजता होतो? बाप कितीला यायला ते सांग. 9ला. हा 9ला तुझ्या बाप्पाला मला फोन लाव म्हणा. हा मी बघ तुला जी दिले मात्र मला ऐकी ना होतं मात्र मी जरा कानचाळ करू लागलो. हो बाबा, पण मी बी सोडून दिलं ना. 4 महिने झालं. मीच बी कुठं होतो? फुकट आता येऊन मारलं ना. घेणं नाही देणं नाही. मारलं नाही तुला. मी आलो असलो तर तू सिनेमा केला असा पण मी नाही ना भाई. आता जाऊ द्या ना. एवढं तर काढलं की आता रस्त्यावर. हा आता राहिलं ना. आता रस्त्यावर तर काढल्यास किती जोरला आता. तुला सकाळी अजून एक बार काढतो. सकाळी मला फक्त कळव. हो ठीक आहे, काय हरकत नाही. हा हो.